कारल्याची भाजी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच नाकं मुरडतात. तर एकदा अशी चटपटीत आणि कुरकुरीत अशी कारली पण बनवून बघा. अतिशय खमंग अशी ही कारली तयार होतात. आज आपण इथे कारल्याचे काप बनवणार आहोत. अतिशय खमंग आणि चविष्ट असे हे काप तयार होतात. तर हे काप कसे बनवायचे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर इथे आपण कारली नेहमी घेताना कवळी घ्यायची, म्हणजे ते थोडे कमी कडू असतात. तर इथे कवळे कारले आपण अशा पद्धतीने आपण चिरून घेतलेली आहेत. पातळ असे काप करून घ्यायचे. तर इथे कवळे कारले आहेत त्याच्यामुळे मी इथे बिया न काढता अशा पद्धतीने आपण कारल्याचे काप करून घेतलेले आहेत. तर इथे आता कारल्याचा कडवटपणा कमी होण्यासाठी इथे आपण मिठाचा वापर केलेला आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस वापरणार आहोत. मीठ आणि लिंबाचा रस आपण कारल्याच्या कापांना लावून घेणार आहोत. मीठ आणि लिंबाचा रस आपण 15 ते 20 मिनटासाठी लावून ठेवणार आहोत. म्हणजे 15 ते 20 मिनटानंतर कारल्यातील जे कडू पाणी असतं ते निघून जाईल. तर इथे आता 15 ते 20 मिनटासाठी आपण मीठ आणि लिंबाचा रस आपण लावून ठेवणार आहोत. तर भाजी न खाणारे अगदी मागून खातील अशी ही कारल्याची काप तयार होतात. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आता 15 ते 20 मिनटासाठी आपण हे काप असेच ठेवून देणार आहोत. तर इथे 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि इथे कारल्यातील इथे पाणी पाहू शकता, पूर्णपणे कडवटपणा निघालेला आहे. तर इथे आता हे कारली आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे लक्षात ठेवा, कारल्यामध्ये आपण मिठाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं. तर इथे आता पाण्यामध्ये धुवून झाल्यानंतर थोडंसं खारटपणा असणार. तर इथे अगदी चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आपण अर्धा चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत आणि अर्ध्या लिंबाचा रस, म्हणजे छान चटपटीत असे हे काप तयार होतात. तर इथे आता कारल्याच्या कापांना आपण मसाले मिक्स करून घेणार आहोत. तर इथे कारल्याचे काप आपण मसाल्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत आणि इथे आता आपण बारीक रव्याचा वापर करायचा आहे. तर तुमच्या इथे जर जाड रवा असेल तर मिक्सरला थोडासा बारीक करून घेऊ शकता. तर इथे आता कारल्याच्या कापांना आपण मसाला लावून झालेला आहे आणि इथे आता आपण 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तर इथे तुम्हाला रवा आवडत नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. पण जास्तच जर तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही नक्की रव्याचा वापर करा. तर इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा, म्हणजे कांदे पोहे खातो त्या चमच्याने आपण 1 चमचा बेसन म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आता पीठ आपण रव्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला बेसन आवडत नसल्यास तुम्ही 1 चमचा तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. तर इथे आता पीठ मिक्स करून झालेलं आहे आणि इथे आता आपण रवा आणि बेसन घेतलेलं आहे. तर अगदी रव्याला चव येण्यासाठी अगदी चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि अर्धा चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत. तर मीठ आणि लाल तिखट आपण रव्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर अतिशय खमंग आणि कुरकुरीत असे हे कारल्याचे काप तयार होतात. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आता मीठ आणि मसाला मिक्स करून झालेला आहे आणि आता आपण कारल्याचे काप रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत. व्यवस्थित असे काप आपण रव्यामध्ये घोळवून घ्यायचे, म्हणजे छान कुरकुरीत असे हे काप तयार होतात. सर्व कारल्याचे काप अशा पद्धतीने आपण घोळवून घ्यायचे आहेत. ते कारल्याचे काप पण इथे रव्यामध्ये सर्व घोळवून झालेले आहेत. तर हे कारल्याचे काप आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता तेलावर आपण छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मोठी करू नका, नाहीतर मग वरून जळून जातील आणि आतमध्ये थोडेसे कच्चे राहतील आणि कुरकुरीतपणा येणार नाही. तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर आपण सर्व बाजूने छान भाजून घेणार आहोत, म्हणजे छान कुरकुरीत असे हे काप तयार होतात. तर लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम एकदम मोठी न करता स्लो गॅसवर आपल्याला हे कारल्याचे काप आपण छान भाजून घेणार आहोत. एक बाजू छान भाजून झाल्यानंतर आपण ते पलटून घेणार आहोत. तर इथे दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून झालेले आहेत. वरून बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. अतिशय खमंग कुरकुरीत असे हे कारल्याचे काप तयार होतात. नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.